रसिका हो नमस्कार. मी अश्विनी महेश निवर्गी उदगीर. लेखिका अश्विनी यूट्यूब चॅनलच्या आजच्या भागात आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पुस्तक परिचय व चर्चा हा उपक्रम आपण घेतो आहोत. यामध्ये आपण विविध पुस्तकांवर चर्चा घडवून आणत असतो. आजचे पुस्तक या उपक्रमासाठी आपण निवडलेलं आहे ते आहे व्यक्तमी अव्यक्तमी अभिव्यक्तमी आणि ते लिहिलेलं आहे लेखिका मृदुला कुलकर्णी यांनी. त्या मुंबईच्या लेखिका आहेत. हौसेनं रात्रीचा दिवस करून वाचावं आणि ज्या पुस्तकानं आपला सांगाती व्हावं असं आपल्याला वाटतं असं हे पुस्तक आहे. हा लेखसंग्रह आहे आणि या लेखसंग्रहावर चर्चा करण्यासाठी अनेक नामांकित लेखिका आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत. लेखिका मृदुला कुलकर्णी यांचं मराठी, हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत अशा चारही भाषांवर प्रभुत्व आहे. लेख असो अथवा कविता असो, त्यांची लेखणी झरझर झरत असते. साहित्यिक सखी समूह उदगीरच्या त्या लेखिका आहेत आणि अतिशय लोकप्रिय लेखिका आहेत. कुणाचंही साहित्य समूहावर येऊ त्या तत्परतेनं त्याला प्रतिक्रिया देत असतात. त्यांचं वाचन अतिशय चौफेर आहे. त्याचबरोबर त्यांचा व्यासंगही दांडगा आहे. त्या सेवानिवृत्त शिक्षिका आहेत आणि ग्रंथलुब्ध शिक्षकाच्या व्यक्तिमत्वामध्ये जी एक झळाळी असते तशी झळाळी त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये आहे. मुंबईहून ते आपल्याला जॉईन झालेले आहेत. सगळ्यात पहिल्यांदा मी त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करते. नमस्कार. या ऑनलाईन मुलाखतीमध्ये मला सहभागी करून घेतल्याबद्दल अश्विनी निवर्गीचं मी मनापासून कौतुक करते म्हणण्यापेक्षा मनापासून आभार मानते. आणि आता कार्यक्रम आपण सुरू करूया. व्यक्तमी अव्यक्तमी अभिव्यक्तमी या पुस्तकाच्या लेखसंग्रहाच्या लेखिका माननीय मृदुलाताई कुलकर्णी मुंबईहून आपल्याला जॉईन झालेले आहेत. आपण त्यांना पहिला प्रश्न विचारतोय की मृदुलाताई, हा लेखसंग्रह लिहिण्यामागची आपली भूमिका काय आहे? व्यक्तमी अव्यक्तमी अभिव्यक्तमी हे माझं पहिलं प्रकाशित झालेलं पुस्तक आहे. आणि ते लिहिताना एक तर मला साहित्यिक सखी समूह या समूहाचा खूप लाभ झाला. कारण त्या समूहामध्ये मी कोरोनाच्या काळामध्ये, तणावग्रस्त काळामध्ये मी जॉईन झाले होते. आणि त्या वेळेला उपक्रमामध्ये जे जे विषय दिले गेले त्यावर लिहिताना मला मनावरचा ताण खूप मोठ्या प्रमाणात कमी झाला असं वाटत होतं. त्यामुळे मी अगदी समरसून हे लेखन त्यावेळेला केलेलं होतं. जेव्हा ही लेखांची मालिका तयार झाली तेव्हा काही जणांनी असा आग्रह केला की तुमचे लेख खूप बोधप्रद आहेत आणि तुम्ही ते पुस्तक रूपाने प्रसिद्ध करा. आणि अश्विनीने पण तसा जोर धरला. त्यामुळे मग ते मनावर घेतलं आणि हे पुस्तक नावारूपाला आलं. कॉलेजमध्ये असताना इंग्रजीच्या वर्गामध्ये असं एक उदाहरण ऐकलेलं होतं की पोएट्री इज द स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स. तेव्हा मला असं वाटलं की फक्त पोएट्री कशासाठी, तर सगळं साहित्य हाच जणू काही उत्स्फूर्त भावनांचा, सशक्त भावनांचा, उत्स्फूर्तपणे वाहणारा, ओसंडून वाहणारा असा प्रवाह असतो. आणि म्हणून मनामधल्या ज्या काही अव्यक्त भावना आहेत, जे काही विचार आहेत, जी आपली मतं आहेत, ती जेव्हा आपण अशा प्रकारे व्यक्त करतो तेव्हा मन हलकं होतं. कारण तो प्रवाह वाहता झालेला असतो. आणि याच भूमिकेतून हे पुस्तक मी लिहायला घेतलं. हे लिहिताना अशी एक भूमिका होती की जे जे आपणास ठावे ते इतरास शिकवावे, हे रामदासांचं वचन आठवत होतं. आणि या हृदयीचे त्या हृदयी पोचू, हल्ली जो वापरात आलेला मुख्य असा भाग आहे तो देखील मला अत्यंत आवडलेला होता. त्यामुळे मी हे लेखन लिहायला सुरुवात केलेली होती. आणखीन एक विचार असा होता की आपण इतके दिवस काही लिहिलं नाही, कदाचित ती मोठी घोडचूक झाली असेल, पण ते न लिहिल्यामुळे ते मनामध्ये फार साठून बसलेलं आहे. ती जी साठवण आहे ती कधीतरी बाहेर काढायला पाहिजे. आणि म्हणून मग मी हे लेखन सुरू केलं होतं. ते लेखन लिहित असताना मला अत्यंत समाधान झालं. मनाच्या कुठेतरी खोल कप्प्यामध्ये एक सुखाची अनुभूती आली आणि मी मग ते लिहित गेले. अशा प्रकारे हे पुस्तक नावारूपाला आलं.
आता हे शब्दामध्ये लिहिलेलं पुस्तक मनांच्या भावना, मनातील विचार व्यक्त करणारं आहे आणि अतिशय चांगलं आहे, असं देखील काही जणींनी प्रतिसादाच्या रूपामध्ये कळवल्यामुळे माझा उत्साह आणखीन द्विगुणित, शतगुणित होत गेला आणि मग मी हे आणखीन जोमाने काम करायला सुरुवात केली. या कामामध्ये मला शॉपीजनच्या रुचा करपे मॅडम, माझी गॉड मदर अश्विनी मॅडम, रेखा जेगळकर, स्मिताताई पेशवे यांनी मोलाचं सहकार्य केलं. त्यांचं ऋण मी कसं विसरू. पण त्यांच्या उपकारामध्ये राहणंच मला योग्य वाटतं. आणखीन एक भूमिका अशी होती की वाचक जेव्हा हे पुस्तक वाचतील तेव्हा त्यांचं या विषयांवरचं मत आणि माझं मत एकसारखं आहे का, काहीतरी मतभेद आहे, मतभिन्नता आहे, हे पण मला पडताळून पाहायचं होतं. त्यामुळे प्रत्येक लेखाच्या शेवटी मी त्यांचं मत विचारण्याचा प्रयत्न केला की मला असं वाटतं आणि तुम्हाला हे पटतं का, किंवा तुमचं आणखीन काहीतरी वेगळं मत असू शकतं, ते देखील मला जाणून घ्यायला आवडेल. अशी एक वाचकांच्यासाठी ही भूमिका मी ठेवलेली होती की वाचकांनी याला प्रतिसाद देताना मला फ्रँकली अतिशय स्पष्टपणे कळवावं की हे तुमचं मत बरोबर आहे किंवा हे मत चुकीचं आहे, आम्हाला पटलेलं नाही वगैरे. असा हा लेखन प्रवास जेव्हा सुरू झाला तेव्हा तो सुरुवातीला स्वांत सुखाय असा होता, पण तो परार्थ बोधाय या वळणावर कधी गेला ते मला सुद्धा समजलं नाही. आणि जवळजवळ 400 लेख लिहून झाले, काही कविता लिहून झाल्या, पण त्यातल्या 110-109 लेखांचं संपादन केलं अश्विनीने आणि मग ते शॉपीजेनच्या मार्फत ते पुस्तक प्रसिद्धीला आलं. खूप छान. लेखिका मृदुलाताई कुलकर्णी यांना आपण आणखीही प्रश्न विचारणार आहोत आणि त्याचबरोबर इतर अनेक नामांकित लेखिका या ऑनलाईन चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. आपण त्यांनाही प्रश्न विचारणार आहोत. रसिका हो, व्यक्त मी, अव्यक्त मी, अभिव्यक्त मी या लेखसंग्रहावर आपलं भाष्य करण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत माननीय स्नेहलताई पाठक. त्या माजलगावहून आपल्याला जॉईन झालेल्या आहेत आणि त्या उत्तम वक्त्या आहेत, उत्तम गायिका आहेत, अनेक पदांवरती त्या कार्यरत आहेत. त्यांचाही व्यासंग दांडगा आहे, वाचन अतिशय उत्कृष्ट आहे. तर आज आपण त्यांना प्रश्न विचारूया की हा जो लेखसंग्रह आहे व्यक्त मी, अव्यक्त मी, अभिव्यक्त मी, जो मृदुला कुलकर्णी यांनी लिहिलेला आहे, या लेखसंग्रहावर आपलं भाष्य आपण करावं. अश्विनी, धन्यवाद देते तुला. या उपक्रमामध्ये मलाही सहभागी करून घेतलं आणि एक भाष्य करण्याची मलाही एक संधी दिली, त्याबद्दल धन्यवाद. व्यक्त मी, अव्यक्त मी आणि अभिव्यक्त मी हे शीर्षकच सगळं काही बोलून जातं की मानवी जीवनामध्ये काही गोष्टी अशा असतात की त्या खूप मनामध्ये दाटून राहिलेल्या असतात आणि मग माणूस धडपड करतो कुणाला तरी सांगण्याची, व्यक्त होण्याची धडपड करत असतो आणि मग व्यक्त झाल्यानंतर त्याला असं रिकामं रित वाटत असतं आणि मग त्याच्या तोंडून शब्द निघतात, झाले मोकळे आकाश. म्हणजे व्यक्त होणं आणि अभिव्यक्त होणं ही मानवी स्वभावाची एक गरज आहे असं मला वाटतं. आणि मृदुला कुलकर्णी यांच्या या लेखसंग्रहामध्ये 110 लेख आहेत, पण त्यामध्ये विविधता आहे. मग त्याच्यामध्ये मानवी जीवन, आयुष्य असेल, नातीगोती असतील, सुख दुःख, चिंतन, चिंता, त्याच्यानंतर वेगळ्या दिशेने निसर्गाच्या संदर्भात केलेलं चिंतन आणि मृदुलाताईंचं श्रद्धाळू मन असल्यामुळे परमेश्वरावरची त्यांची गाढ श्रद्धा असल्यामुळे त्याच्याबद्दलच सुद्धा एक वेगळं विवेचन, असं एक काय म्हणता येईल, शब्दांच्या गाभाऱ्यातून व्यक्त होणं ज्याला म्हणतात ते मला हे वाचताना भासू लागलं. आणि बऱ्याच गोष्टी सांगता येतील त्यांच्या लेखणीच्या की त्या संवेदनशील असल्यामुळे, प्रतिभा संपन्न लेखिका असल्यामुळे एक सृजनशीलतेचा भाव आणि सूक्ष्म अवलोकन करण्याची एक माणसाची प्रवृत्ती, स्वभाव असतो, तो स्वभाव मृदुलाताईचा असल्यामुळे त्यांचं सूक्ष्म अवलोकन या छोट्या छोट्या लेखातून आपल्याला दिसतं. किती शब्द आहेत यापेक्षा कोणता भाव आहे, आशय गर्भता ही खूप महत्वाची असते. तशी आशय गर्भता मला या त्यांच्या लेखसंग्रहामध्ये जाणवते.
जेवढं वैचारिक लेखन आहे त्या वैचारिक लेखनाला चिंतन गर्भता किंवा चिंतनशीलतेची जोड आहे आणि त्याच्यामुळे ती वाचनीय होतात आणि रसिकांना ते भावतात. कुठले छोटे छोटे प्रसंग आहेत ते मी तुम्हाला एक प्रसंग सांगेल. अरे कृष्णा अरे कान्हा हा लेख जेव्हा मी वाचला तेव्हा असं मला वाटतं की कृष्णा संबंधी काहीतरी त्यांनी विवेचन केलं असावं, हा एक माझा वाचक म्हणून अंदाज होता. पण तो लेख सविस्तरपणे सांगायचा असेल तर त्या पूजा करायला बसतात आणि बाळकृष्णाची छोटी मूर्ती देवारातनं ते घेतात आणि 2 जी फुलं सोनटक्क्याची असतात ती फुलं त्यांना त्या बाळकृष्णाच्या डोक्यावर ठेवतात. तेव्हा त्यांना लगेच त्यांचा हसरा चेहरा दिसतो आणि असं त्यांना भासतं. भास आणि आभास हे किती महत्वाचे असतात. असं त्यांना भासतं की बाळकृष्ण हा खूप आनंदी झालेला आहे की मला ही फुलं मिळाली म्हणून, आणि तो असं म्हणतोय थँक्यू, असं तो म्हणतोय, असं त्यांना भास होतोय बरं का. आणि थँक्यू म्हटल्यानंतर आपण साधारण उत्तर देतच असत ना, मेन्शन नॉट, असं त्या बोलून जातात. म्हणजे या संवादातून पुढे जो संवाद चाललेला आहे तो खूप मार्मिक आहे आणि आशय गर्भता किंवा जीवनामध्ये आपण कसं असावं तेही सांगणार आहे. आणि कृष्णांनी काय अपेक्षित केलेलं आहे आमच्याकडून, मानवी जीवन आणि परमात्मा, आता हा संवाद सुरू आहे. त्या सहज म्हणतात, कृष्णा मी तुझी पूजा करते, तर मी एकच म्हणेन संभवामी युगे युगे असं म्हणणारा तू, कोरोनाने आम्ही किती त्रस्त झालो आणि किड्या मुंग्यासारखी लोक मृत्युमुखी पडले, हे काय रे, असं म्हटल्यानंतर त्याला जे उत्तर दिले ते अनपेक्षित आहे आणि ते नक्कीच आपल्याला चिंतनशीलतेला चिंतन करायला लावणारा असं आहे. तो कृष्ण बोलू लागतो की पा संभवामी युगे युगे हे सगळं झालं, पण जे शब्द वापरलाय ना तुम्ही, किड्या मुंग्यासारखे लोक मरतायत. अहो माणसं आणि किड्या मुंग्या याची तुलनाच करू नका. किड्या मुंग्याचं जीवन हे माणसापेक्षाही मला श्रीमंतीचं समृद्धीचं वाटतं. त्याचं कारण म्हणजे ते जे बेगमी करतात ते त्यांना जेवढं पाहिजे तेवढं करतात. माणसाचं लक्षात घ्या तुम्ही, त्याचा भ्रष्टाचार बघा, त्याला किती आवश्यक आहे त्यापेक्षा किती तो गोळा करतो आहे आणि किती जणांचे त्याच्यासाठी जीव घेतो आहे. म्हणजे समृद्धी आणि श्रीमंती, भौतिकता याकडे त्याचा कल आहे. त्याच्यामुळे किड्या मुंग्याची तुलना त्याच्याशी करू नका. हे उत्तर किती मार्मिक आहे. पूजा करतायत ते एक एक पदर सुटतायत आणि नंतर पुढे म्हणतायत की अरे माणसाबद्दल मी काय बोलू आता. माणसं वसुंधरा काय देते आपल्याला, वसुंधरा किंवा निसर्ग आपल्याला किती भरभरून देतो, फळं देतो, फुले देतो, सावली देतो, सगळंच म्हणजे जीवनच देतो, धन धान्य जे पाहिजे ते आपल्याला देतो. तरी पण आपण वसुंधरेची, पृथ्वीची किती सेवा करतो, किती कदर करतो. आपल्याला सांगावं लागतं की वसुंधरा स्वच्छ ठेवा, की माणसे का, म्हणजे इथे बोट ठेवलेले कृष्णानी आणि मग त्यांना एक एक पदर उलगडत जातात आणि तो सांगत राहतो की माणूस तीर्थयात्रेला चाललेला आहे. पण किती विसंगती आहे जीवनामध्ये, किती जगण्यातला विरोधाभास आहे. इकडं तीर्थयात्रेला जायचं, आम्हा पैसा खर्च करायचा, मौज मजा करायची त्या नावाखाली, आणि ते आई वडिलांना मात्र वृद्धाश्रमात ठेवा. ही जी विसंगती आहे ना मानवी जीवनातली, ती अतिशय संयतपणे सहजपणे मृदुलाताईंनी टिपलेली आहे. असे कितीतरी प्रसंग सांगते. त्यामुळे शेवटी लेखिका म्हणते की खरंच कृष्णा कर्षयती, म्हणजे कृष्ण कसा आहे तर कर्षयती असा आहे कृष्ण, आणि तसाच कृष्ण मानवी जीवनाला वळण लावणार आहे. म्हणून मग लेखिकेला शेवटी वाटतं की आपण बोललो खरं,
पण आपल्याला चांगलीच चपराक बसलेली आहे. पण हा जो संवाद आहे तो आभासी संवाद आहे. जसा आज आपण आभासी होय. बोलतो, तो त्यांना भास होत होता की हे बोलतायत, ते उत्तर देतायत. पण अतिशय म्हणजे अरे कृष्णा अरे काना हा जर लेख वाचला तर मला वाटतं आपण भरभरून त्याच्यावर बोलू. कितीतरी आता माणसाच्या प्रवृत्तीनुसार कितीतरी पदर उलगडत जातील. अश्विनी, तुला एक वेगळाच अंदाज येईल त्याच्यातनं, तुझा एक वेगळाच विचार असू शकतो, तुझा एक वेगळाच त्याच्यातनं शोध निघू शकतो. अशी मृदुलाताईंची शोधक बुद्धी मला या ठिकाणी दिसते. खूप छान छान प्रसंग त्यांनी ह्याच्यात वर्णन केलेले आहेत. अविस्मरणीय प्रसंग आहे, कबीरचा दोहा आहे. या सगळ्यांमध्ये मानवी जीवन आणि मानवी आयुष्य, त्याच्या भविष्य, त्याच्या मर्यादा, या सगळ्या प्रत्येक लेखातनं वेगवेगळ्या छोट्या छोट्या गोष्टी, जसं अलग आहे ना तसंच हे लेख संग्रह. एक छोट्या म्हणजे अल्प शब्दातून, अल्पाक्षरी ज्याला म्हणतो, अल्प शब्दातून फार मोठा आशय त्यांनी आमच्या समोर ठेवलेला आहे. सामाजिक बांधिलकीचा विचार त्यांच्या मनामध्ये आहे आणि त्याला सकारात्मकतेची जोड आहे. प्रत्येक लेख वाचला की आपल्याला लगेच लक्षात येतं की नुसतं श्रद्धाळू मन असून चालत नाही, तर तिथे सकारात्मकता पाहिजे आणि जगण्यासाठी जिद्द पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे आणि जगण्यावर आमची एक श्रद्धा असली पाहिजे. म्हणजे प्रत्येक लेख एक वेगळा काहीतरी आम्हाला सांगून जातो. नातीगोती कशी आहेत आमची, मैत्री कशी असते, जगणं काय आहे, मानव जीवन मागचं, भूतकाळातलं, आताचं आणि त्याचं भविष्य काय आहे, एक नकळतपणे या ठिकाणी या लेखामध्ये आपल्याला दिसतं. शेवटी म्हणेल, शब्दांच्या गर्भात शिरून मानवी जीवनाचा अर्थ किंवा जीवन मूल्याचा शोध घेण्याचा प्रयत्न मृदुलाताईंनी केलेला आहे. मला वाटतं अश्विनी, तू पण याच्याबद्दल सांगू शकतेस की खरंच याच्यावर मी भाष्य केलं, पण माझ्या याच्यावर तू पण भाष्य करू शकते की संयतपणा आणि सहजपणा अभिव्यक्तीमध्ये कसा असावा. तर मृदुलाताई सारखा असावा असं मला वाटतं. खूप बोलण्यासारखं आहे आणि आपल्याला वेळ थोडा कमी आहे. बरेच जणांनी त्याच्यावर भाष्य केलेलं आहे, त्याच्यामुळे अश्विनी तूच याच्यावर बोलून समारोप करू शकतेस. धन्यवाद. हो, तुम्ही अनेक वैशिष्ट्ये सांगितली त्यांच्या लेखनाची. मला वाटतं याच्यामध्ये अनेक अर्थ आहे पण आहे की त्यांच्या प्रत्येक ओळीचे अनेक अर्थ निघतात. जसजसं आपण वाचायला लागतो, चिंतन करायला लागतो, तसे नवे नवे अर्थ उलगडायला लागतात. तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने त्याच्यावर भाष्य केलं. खूप खूप धन्यवाद. आपण जर एखाद्या आईला विचारलं की तुमचं सगळ्यात जास्त प्रेम कोणत्या मुलावर आहे किंवा कोणता मुलगा तुमचा सगळ्यात जास्त लाडका आहे, तर तिला उत्तर देणं फार अवघड होणार आहे. तसंच मृदुलाताईंना जर आपण विचारलं की 110 लेखांपैकी तुमचा सगळ्यात आवडता लेख कोणता, तर याचं उत्तर देणं त्यांच्यासाठी नक्कीच अवघड आहे. पण तरीही आपण त्यांना विचारणार आहोत की तुमच्या लेखसंग्रहातला तुमचा सगळ्यात आवडता लेख कोणता. हा प्रश्न खरोखरच अवघड आहे. गांधारीला 100 पुत्र होते असं आपण वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे. मला तरी आता या ठिकाणी 109 आहेत. या पुस्तकातली अपत्य, त्यांचा भेदाभेद करणं हे त्यांना सुद्धा आवडणार नाही आणि मला सुद्धा आवडणार नाही. पण प्रश्न आहे तर त्याचं उत्तर देणं क्रमप्राप्त आहे. म्हणून मी 2 लेखांचं नाव घेईन. एक लेख माझ्या आईवर लिहिलेला, हे जन्म तू फिरून ये. कारण आईचं ऋण हे कधीच न फिटण्यासारखं असतं आणि तिच्या आठवणी आपण कितीही जरी शब्दातून व्यक्त केला तरी सुद्धा अव्यक्त भाग पुष्कळसा राहतोच. म्हणून मी तो लेख मला माझा आवडीचा लेख आहे असं समजते. आणि दुसरा लेख अर्थातच माझे बेटर हाफ, माझे पती यांच्याबद्दलचा आहे. त्याचं शीर्षक मी दिलेलं आहे नवरोबा म्हणजे काय असतो किंवा हमें तुमसे प्यार कितना. या लेखामध्ये मी अगदी मनसोक्तपणे माझ्या पतीविषयीचं माझं मत मांडलेलं आहे. त्याच्यामध्ये कुठेही कल्पना किंवा
वेगळ्या प्रकारचं काहीतरी लिहावं असं वाटलं नाही. जे होतं ते फ्रँकली अतिशय स्पष्टपणे मी लिहिलेलं आहे आणि त्यामुळे त्या प्रामाणिकपणाने लिहिलेला त्या लेखाचा मला अतिशय अभिमान वाटतो. खूप चांगल्या प्रकारे मी या दोन्ही लेखामध्ये व्यक्त झाले असं माझं स्वतःचं मत. आपण आपल्या भावना, आपले विचार जे असतात ते आपल्या व्यक्तींच्या बद्दल फार कमी वेळेला व्यक्त करतो. बाकीच्या सगळ्या जगाबद्दल लिहितो, पण आपल्या व्यक्तींबद्दल आपल्याला काय वाटतं हे आपण शब्दातून व्यक्त करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि म्हणून मी ते लेख फार आवडीने, फार संवेदनशीलतेने लिहिलेले आहे. अगदी बरोबर आहे. मृदुलाताईंचा स्वतःचा स्वभाव अतिशय सात्विक आहे आणि त्यामुळं या सात्विक स्वभावामुळं त्यांनी आपल्या लेखसंग्रहामध्ये अनेक व्यक्तींबद्दल खूप छान लिहिलेलं आहे. आता तुम्ही जे म्हणाला ते अगदी बरोबर आहे मृदुलाताई. बऱ्याच वेळा असं होतं की आपण परक्या लोकांना किंवा इतरांना आपल्या भावना सहजपणे बोलून जातो, पण आपल्या जवळचे लोक आपल्या जवळ असूनही आपल्या मनात त्यांच्याविषयी काय चालतं हे आपण फारसं कधी बोलत नाही. पण या लेखांच्या माध्यमातून तुम्ही आपल्या भावना खूप छान पद्धतीनं व्यक्त केलेल्या आहेत. रसिक हो, व्यक्तमी अव्यक्तमी अभिव्यक्तमी या पुस्तकावर चर्चा करण्यासाठी आज आपल्याकडे भारती धनुरे या मुंबईहून आलेल्या आहेत. माननीय भारती धनुरे ताई या लेखिका आहेत आणि आज त्या या पुस्तकावर आपलं भाष्य मांडणार आहेत. मी त्यांना विनंती करते की आपण आपलं भाष्य मांडावं. व्यक्तमी अव्यक्तमी अभिव्यक्तमी या मृदुलाताईच्या पुस्तकामध्ये 110 ललित लेख आलेले आहेत आणि प्रत्येक लेखाची भाषा चपकल शब्द योजना असल्यामुळं आशयानुरूप ती भाषा त्यांनी योजलेली आहे. ती मनाची पकड घेते. आनंद मिळतो प्रत्येक लेखातनं, कारण शब्दकळा अतिशय सुंदर आहे. मनोरम शब्दरचना असल्यामुळं आणि त्यांचे काही लेख त्यातलं शब्दरचना मला भावलेली मी सांगणार आहे. त्यातला पहिला लेख मला आवडलेला, शब्द शब्द जपून ठेव. शब्दांचं महत्व अतिशय चांगल्या शब्दात, उठावदार शब्दामध्ये प्रतिमा वापरून त्यांनी उठावदारपणाने व्यक्त झालेले आहेत. शब्द अफाट बळ शब्दाचे पाही, आत साठवी अनंतासही हा प्रत्यय येतो. आल्हाददायक शब्दरचना असल्यामुळं आणि त्यानंतर त्यांनी अनेक प्रसंगामधून विविध भावना व्यक्त केलेल्या आहेत. दुसरा त्यांचा प्रसंग आहे एक अविस्मरणीय प्रसंग. त्याच्यामधली विकल अवस्था, मजबुरी, मनस्तत्व, आई वारल्यानंतर जाऊ न शकणे, ही विकल अवस्था, व्याकुळता इतक्या हृदयस्पर्शी शब्दामध्ये त्यांनी व्यक्त केलेली आहे की ती व्यथा काळजाला भिडते. त्यानंतरची त्यांचा त्या अविस्मरण प्रसंगामधला दुसरा एक प्रसंग त्यांनी सांगितलेला आहे की लहान मुलाला, बाळाला पाळणा घरात सोडून नोकरीवर जाण्याची वेळ येते, तेव्हाची अगतिकता आणि एकीकडे नोकरीची आवश्यकता, एकीकडे बाळाचा पाश आणि तो छोटा बाळ येऊन जेव्हा प्रेमानं आईला मिठी मारतो त्यावेळची शब्दरचना अगदी मनाची पकड घेते आणि आपण त्यात भावाकुल होऊन जातो. माझा आनंद हा एक त्यांचा लेख आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद घेत जगलं पाहिजे, लिहितं राहिलं पाहिजे, वाहतं राहिलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. दैनंदिन रुटीन प्रसंगामध्ये किती सुंदर प्रकारे आनंद मिळतो हे त्यांनी संजीव कुमार आणि जया भादुडे यांचं कोशिश सिनेमाचं एक उदाहरण देऊन सांगितलेलं आहे. तन्मयता किंवा एक प्रकारचं त्या आशयाशी, त्या विषयाशी समरस झाल्यानंतर आपोआपच लिहिणं इतकं सुंदर आहे, असं ओघवती भाषेमध्ये आहे, बोलल्यासारखं संवादात्मक, की वाचक त्या लिहिण्याशी एकरूप होऊन जातो. आनंद वाचून जीवन नाही, वाचन बौद्धिक खाद्य. 64 कला आहेत, त्यापैकी लेखन कला ही सर्वश्रेष्ठ कला आहे, व्यक्त होणारी, व्यक्त करता येणारी आहे आणि त्यासाठी रोज लिहिलं पाहिजे, वाचलं पाहिजे आणि लिहितं राहिलं पाहिजे. एक संदेश त्या देतात. मैत्रीचं खूप महत्व सांगतात लेखामध्ये. सर्व सख्यांचे ते खूप ऋण मानतात, प्रेरित करतात. कौतुकाची थाप हवी, कौतुकाची थाप मनोभावे देतात. त्यांच्यामुळेच मी त्या साहित्य सचिव समूहामध्ये थोडीशी बोलती झाले, लिहिती झाले, प्रतिसाद देत गेले आणि तशी कौतुकाची साथ द्यावी आणि घ्यावी हा भावही ते व्यक्त करतात. प्रत्येक लेखाच्या शेवटी एक आव्हान असतं.
एक सांगणं असतं, हे मला पटतं, हे माझं असं आहे, तुम्हाला पटतं. अहो एकरूप होऊन गेलेला असतो वाचक त्या लेखाशी, त्यामुळं ते सगळं त्यांचं पटत असतं. झोका एक मुक्त चिंतन, त्याच्यामध्ये बालपण, तरुणपण, वृद्धपण या तिन्ही अवस्थांमधल्या परिस्थितीमध्ये समाधानाने कसे जगता येतं, कसं श्रेयस्कर आपलं जीवन करता येतं, त्यात त्यांनी व्यक्त केलेलं आहे. दर्पणाशका रूप स्वतःचे, त्याच्यात ते सुविचार करून व्यवस्थित पटवून देतात की बार बार गलती हम यही करते रहे, धूल थी चेहरे पर आईना साफ करते रहे. अशा एक उदाहरण देऊन ते सांगतात की आपण दुसऱ्यांच्या चुका बघत असतो, दुसऱ्यांच्या अनुकरणासाठी प्रयत्न करत असतो. तसं न करता स्वतःच्या अंतर्मनातला आरसा सद्विचाराचा, विवेकाचा, तो आपण साफ केला पाहिजे आणि त्याच्या प्रकारे राहिले पाहिजे. अनुबंध मध्ये शब्दांची त्यांचं किती अतूट नातं आहे, लिहिणं कसं झालं त्या व्यक्त करतात. सगळे शब्द सांगता येणार नाहीत, परंतु प्रत्येक लेखाशी, त्यांच्या शब्दकळाशी, सुविचाराशी, त्यांच्या काव्यमय पंक्तीतनं तिन्ही चारी भाषेवर त्यांचं प्रभुत्व आहे. हिंदी, मराठी, इंग्रजी आणि संस्कृत उदाहरण देऊन त्या पटवून सांगतात. एकंदरीत हा लेख संग्रह जो कथेत, चरित्रात मावत नाही, कवितेमध्ये गावत नाही, अशा प्रकारची सुंदर शब्दकळा, चिंतनशील स्वभावातनं त्या अव्याहत साहित्य साधना त्यांची त्या ठिकाणी व्यक्त झालेली आहे ह्या पुस्तकामध्ये. म्हणून हे पुस्तक अतिशय वाचनीय आहे. रमतं आपलं मन त्याच्यामध्ये, स्वतःला विसरतो वाचक त्याच्यामध्ये, समरसून जातो. तहानभूक विसरण्याचा जो एक प्रचार आहे, तहानभूक विसरतो वाचताना, रममान होतो त्याच्यामध्ये, तो प्रत्यय हे पुस्तक वाचताना हरेक लेखामध्ये पदोपदी येतो. हे पुस्तक अतिशय वाचनीय आहे, सर्वांनी ते वाचले पाहिजे अशी माझी मनोमन सर्वांना विनंती आहे. धन्यवाद. मृदुलाताई, तुम्ही या लेख संग्रहामध्ये अनेक लेखांच्या माध्यमातून तुमचे विचार, तुम्हाला आलेले अनुभव, तुमचं वैचारिक मंथन याच्यामध्ये मांडलेलं आहे. पण मला एक सांगा की हा लेख संग्रह लिहित असताना तुमचा एखादा हृदयस्पर्शी अनुभव किंवा अशी एखादी आठवण जिने तुम्हाला खूप अस्वस्थ करून सोडलं, अशी आठवण तुम्ही आमच्या सगळ्यांबरोबर शेअर करा. तशा प्रासंगिक घटना त्या लेखामध्ये मी व्यक्त केलेल्याच आहेत. पण अतिशय हृदयस्पर्शी अशी घटना किंवा प्रसंग म्हणावा असा मी आपल्याला सांगते आहे. त्यापूर्वी मला कबीरांचा दोहा या ठिकाणी उद्धृत करावासा वाटतो. तो असा आहे, बकरी खाती पात है ताकी काढ़ी खाल, बकरी खाती पात है ताकी काढ़ी खाल, जो बकरी को खात है ताको कौन हवाल, जो बकरी को खात है ताको कौन हवाल. हा प्रश्न कर्मकांडावर प्रहार करताना संत कबीरदास आपल्याला विचारतात. या प्रश्नाचा किंवा या दोह्याचा आणि या घटनेचा काय संबंध आहे ते मी आता तुम्हाला सांग. नवरात्रोत्सव चालू होता आणि आपल्याला रोजच त्या ठिकाणचे फोटो आपले पुजारी वगैरे कोणीतरी पाठवत असतात. तर नवमीच्या दिवशी हा बलिदानाचा दिवस असतो. नवमीच्या दिवशी मी दुपारी जेव्हा मोबाईल उघडला त्यावेळेला मोबाईलवर मला एक व्हिडिओ दिसला आणि तो व्हिडिओ पाहिल्यानंतर मला अत्यंत गलबलू लागलं. त्याचं कारण असं होतं की त्या व्हिडिओमध्ये बलिदानाच्या वेळी जो बोकड होता, जो अश्राप जीव होता, तो जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे धडपडत धावत होता आणि लोक त्याच्या मागे धावून त्याला पकडत होते. एका क्षणात त्याला त्यांनी पकडलं आणि त्याच्या पोटावर सपासप वार केले. ते बोकड त्याच ठिकाणी खलास झालं, तिथंच खाली पडलं. आणि हे बघितल्यानंतर माझ्या मनामध्ये इतका कल्लोळ उठला, काय भावना काही सुचेच नव्हतं आणि मी तो मोबाईल बंद करून घेतला. त्यानंतर लोकांनी तो शेअर देखील केलेला होता, पण हा शेअर करताना लोकांच्या चेहऱ्यावरील आनंद मला बघवला नाही, कारण मला अपार दुःख झालेलं होतं. माणूस एवढा निर्दयी, इतका क्रूर कसा होऊ शकतो? आपल्यासारख्या जीवाला देवाने जन्म दिलेला आहे, त्या तुळजाभवानी मातेला अशा प्रकारचा प्रमाद आवडेल का? तिला असा नैवेद्य चालेल का? असा कुठेतरी माझ्या मनामध्ये विचार आला. आणि आपण दसऱ्याला सीमोल्लंघन करतो,
पण हे विचारांचं सीमोल्लंघन आपण कधी करणार आहोत? कर्मकांडामधून, रूढी प्रथांमधून आपण कधी बाहेर पडणार आहोत? जसं आपल्याला जगण्याचा हक्क आहे तसा सर्व प्राणी मात्रांना आहे, हे आपण का मान्य करत नाही? जीवो जीवस्य जीवनम हे जरी खरं असलं तरी आपण जंगलामध्ये, अरण्यामध्ये राहत नाही. आपला आहार हे त्यांचं बलिदान होऊ शकत नाही असं मला त्यावेळेला मनापासून वाटलं, आणि म्हणून मी तो लेख लिहिला, सीमोल्लंघन विचारांचे. हा लेख तुम्ही जर वाचला तर तुम्हाला सुद्धा तो खूप आवडेल, कारण तो अतिशय हृदयद्रावक असा प्रसंग मी पाहिलेला होतो. म्हणजे काही काही वेळेला आपल्याला आपल्या विचारांना चालना मिळण्यासाठी असे प्रसंग, अशा घटना सुद्धा ज्या आजूबाजूला घडलेल्या असतात त्या प्रेरित करत असतात, आणि मग ते अव्यक्त मनातले सगळे भाव त्या लेखनामध्ये शब्दरूपाने आपण साकारत असतो. अशा काहीशा प्रकारचा ही घटना किंवा हा प्रसंग मी चित्रित केलेला आहे. अगदी बरोबर. तो प्रसंग झाल्यानंतर मी विचार केला तेव्हा माझ्या मनामध्ये थोड्याशा काव्यात्मक ओळी आल्या की कुणी कुठे खंतावे, कुणी कुठे खंतावे, दुःखी व्हावे, इथे माझे अश्रू गळावे, इथे माझे अश्रू गळावे, आणि आगळ्या नात्यामध्ये या वेदनेचे फुल व्हावे, वेदनेचे फुल व्हावे. अगदी बरोबर आहे मृदुलाताई. हिंसा ही कधीही वाईटच, आणि आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी प्राण्यांचा बळी देणं हे तर खूपच वाईट आहे. संवेदनशील माणूस अशा प्रसंगानं खूपच अस्वस्थ होतो. तुम्ही लेखिका आहात, त्यामुळे तुम्हाला आलेला हा हृदयद्रावक अनुभव किंवा हा प्रसंग लेखामध्ये चित्रित केलेला आहे. पुस्तकाला प्रस्तावना लिहिलेल्या माननीय स्मिता पेशवे आपल्याकडे आलेले आहेत. माननीय स्मिता पेशवे या तुळजापूरच्या महाविद्यालयातून मराठीच्या प्राध्यापिका म्हणून सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांनी या पुस्तकाला प्रस्तावना लिहिलेली आहे. स्मिताताई, तुम्ही मला सांगा की लेखसंग्रहामध्ये तुम्हाला काय असं वेगळेपण जाणवलं, हे तुम्ही आपल्या रसिकांना सांगा. नमस्ते. व्यक्तमी अव्यक्तमी अभिव्यक्तमी या लेखसंग्रहाच्या निमित्ताने चर्चात्मक कार्यक्रम आपण घेत आहोत. या अनुषंगाने मला 2 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. आत्तापर्यंत आपण खूप सुंदर चर्चा ऐकलेली आहे, या पुस्तकाविषयीचं मतही ऐकलेलं आहे. मला विचारण्यात आलेले 2 प्रश्न असे आहेत. या पुस्तकाचं वेगळेपण काय आहे, आणि दुसरा असा की आवडलेला लेख कोणता. सुरुवातीला या पुस्तकाचं वेगळेपण काय आहे या संदर्भात मला काय भावलं किंवा मला काय वेगळेपण त्या पुस्तकातलं लक्षात आलं, त्या संदर्भात मृदुलाताईंचं हे पुस्तक खरोखर खूप छान आहे. म्हणजे कुठलाही लेख तुम्ही काढून वाचलात तरी त्यातले विचार अतिशय भावणारे आहेत, आणि प्रत्येक लेखाबद्दल वाटणारी उत्सुकता ही केव्हा वाचेन, केव्हा पूर्ण होईल, किंवा याच्यात काय मिळणार आहे याच्यातून आपल्याला, या संदर्भात खूप काही सांगून जाणारे लेख आहेत. साध्या सोप्या सुटसुटीत भाषेमध्ये वेगवेगळी उदाहरणे देऊन त्यांनी त्या शीर्षकाची महती पटवून दिलेली आहे. हे त्यातलं वेगळेपण आहे. खरं तर लेखिकेचं भाषेवर प्रभुत्व आहे. ते केवळ मराठी नाही तर हिंदी, मराठी आणि इंग्रजी या अनुषंगाने त्यांनी त्याच्यात जे सुभाषितं पेरलेली आहेत, किंवा जी गाणी आहेत, किंवा जे वाक्प्रचार म्हणी वापरलेले आहेत, त्या विषयाला पोषक अशी मदत करणाऱ्या आहेत, आणि त्या विषयाचं स्पष्टीकरण अधिक त्यामुळं होतं हे लक्षात येतं आपल्या. आणि मला वाटतं हे वेगळेपणच आहे. खरं तर साहित्यातून मानवी मनाची, समाजाची जडणघडण होत असते. साहित्याचं प्रयोजनच ते आहे. कसदार साहित्याचे हे मूल्य पण आहे. साहित्याच्या प्रयोजनात या मूल्याला अतिशय मानाचे स्थान आहे. मृदुलाताईंच्या या लेखातून मानवी मनाच्या जडणघडणीसाठी योग्य असे विचार त्यांनी व्यक्त केलेले आहेत.
यामध्ये लेखात कुठेही आपल्याला नकारात्मकता जाणवत नाही. योग्य विचार या पुस्तकातून व्यक्त आणि अभिव्यक्त होत असताना वाचताक्षणी आपल्याला लक्षात येतं हे त्याचं जरूर वेगळेपण आहे. त्यांचे अनेक विषयावरचे प्रेम आणि त्या अनुषंगाने केलेले लेखन हे सर्वस्पर्शी आहे. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. सार्वत्रिक आहे ते याच्यासाठी की ते त्यांचे स्वतःचे अनुभव जरी असले तरी त्यांचे न राहता ते तुमचे माझे होऊन जातात आणि प्रत्येक अनुभव जणू काही आपणही जगतोय किंवा हो हे माझ्या बाबतीतही अगदी खरं आहे, माझ्या आयुष्यात हे असंच घडलेलं आहे किंवा मी हा अनुभव घेतलेला आहे असं होऊन जातं आणि त्या कलाकृतीशी आपलं नातं अतिशय घट्ट होतं. वाचताना कुठेही आपल्याला कंटाळवाणा भाव या ठिकाणी जाणवत नाही. त्यांचं काय म्हणणं आहे हे समजून घेण्याची उत्सुकता लेखाच्या शेवटपर्यंत कायम असते. मग ती संवेदना, तो विचार आपसुकच आपला होऊन जातो. व्यक्त होत असताना खरोखर त्यांच्या नावाप्रमाणे मृदुल भाव क्षणोक्षणी लेखात जाणवतो. कधी लेखणीला हलकीशी विनोदाशी झालर असते, कधी नातेसंबंधातील प्रेम असतं, कधी माया आपुलकीची ओढ असते आणि हे सगळं सांगत असताना, व्यक्त होत असताना प्रत्येक वेळी भाव हा सकारात्मक असतो. सकारात्मक भाव हा मानवी मनावर खूप चांगला परिणाम करून जातो. हे या लेखनाचं वैशिष्ट्य आहे किंवा या लेखनाचं वेगळेपण आहे असं म्हणता येईल. सर्वच लेखन एका वेगळ्या पातळीवर आपल्याला घेऊन जातं. गोड बोलून सौंदर्यलोलूप इच्छेने किंवा सौंदर्यलोलूप वृत्तीने तो भाव त्यांनी त्या लेखनात ओतलेला आहे आणि जीवनाचा वेध अतिशय चांगल्या पद्धतीने वाचकांसमोर मांडलेला आहे. इथेच त्यांच्या लेखनाचं प्रभावीपण आपल्या लक्षात येतं. कधीकधी गहन वाटणारे प्रश्नसुद्धा सहज हाताळलेले आहेत. कुठल्याही संकटाला न भीता आपण पुढं जायचं आहे, जिद्दीने उभं राहायचं आहे. हे मना तुझे मनोगत मला कधी समजेल का, म्हणून त्या सहज लिहून जातात. तर कधी संध्या छाया भिवविती हृदया असं म्हणत हसत हसत जगण्याचा प्रयत्न मनाचा मोठेपणा दाखवून जाणारा ठरतो. हे खरंच वेगळेपण आहे. जीवनातील सकारात्मकता, त्याचप्रमाणे नैतिक मूल्यांची जपणूक आणि स्वच्छ सुंदर नितळ विचार हे पेरत राहिलं तर सुख फारसं शोधावं लागत नाही. ते आपसुकच आपल्याकडे चालत येतं. ही जाणीव लेखिकेला जरूर आहे आणि तशाच प्रकारचा प्रयत्न त्यांच्या आयुष्यातही आहे आणि त्यांच्या लिखाणातही तो उतरलेला आहे. त्यामुळे सकारात्मकतेची जी मूल्ये आहेत ती उच्च नैतिक मूल्ये त्यांनी उराशी बाळगलेली आहेत, म्हणून जगण्यातले सौंदर्य त्यांना सहज टिपता आलेले आहे आणि तेच त्यांच्या लेखणीमध्ये उतरलेलं आहे. सुख वेचता आले पाहिजे, त्यासाठी आपली तशी मनोवृत्ती पाहिजे. ही मनोवृत्ती लेखिकेची जरूर आहे. त्यामुळे इतकं छान लिखाण या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्या समोर आलेलं आहे. आपापला आनंद आपण स्वतःच प्रत्येकाने शोधायचा असतो. लेखिकेने तो शोधलेला आहे. किंबहुना त्यांच्या विचारातून किंवा त्या वाचनातून आपण सुद्धा असे सहज त्या आनंदाला सामोरे जाण्यासाठी प्रवृत्त होतो. एक वाचक म्हणून ही बाब खूप महत्त्वाची आहे, ही बाब खूप जमेची आहे आणि हेच लेखिकेच्या लेखाचं वेगळेपण आहे. तर हे जगण्यातलं सौंदर्य टिपता टिपता, सुख वेचता वेचता कधी कधी तो सांभाळूनही ठेवावा लागतो
त्यासाठी सकारात्मकता, सौंदर्यपूर्ण मनाचा दृष्टिकोन हवा असतो आणि तो जरूर लेखिकेकडे आहे. खरं तर आनंद किंवा सकारात्मकता याविषयी बोललं जातं किंवा लिहिलं जातं, पण मानवी आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये चिंता, काळजी, विवंचना, दुःख हे असतंच. याला सोडून आपलं आयुष्य असू शकत नाही. पण याही पलीकडे जाऊन अनेक खिन्न करणाऱ्या घटनासुद्धा आपल्या वाट्याला येत असतात, पण त्यावरही आपल्याला मात करता आली पाहिजे. तिथे आपल्या लेखणीने आपण कशा पद्धतीने परिवर्तन करू शकतो किंवा वाचकाला आपण काय देऊ शकतो याचं चिंतन, याचं मनन लेखिकेने जरूर केलेलं आहे. त्यामुळे अनेक विषय किंवा अनेक विषयातून जरी खिन्नतेचे विचार कधी असले किंवा कधी दुःख जरी वाटायला आलं, तर त्याही पलीकडे जाऊन याच्यातून मार्ग कसा काढता येईल आपल्याला आणि आपलं आयुष्य, सभोवतालचा परिसर ह्या कशा पद्धतीने आपल्याला काय म्हणू आपण त्याला सकारात्मक बनवता येईल किंवा सुखकारक कसा होईल, त्या दुःखावर मात कशी करता येईल, हे नक्कीच आपल्याला हे लेख वाचल्यानंतर लक्षात येतं. आणि ते त्यांची चौफेर दृष्टी आहे सर्वत्र, हेही आपल्याला जेव्हा आपण पूर्ण पुस्तकाचं वाचन करतो तेव्हा कळतं किती विविध विषय त्यामध्ये हाताळलेले आहेत त्यांनी. आणि प्रत्येक विषयावरचं लेखन करत असताना त्या विषयाला त्यांनी योग्य असा न्याय दिलेला आहे. कुठेही आपल्याला कंटाळवाणं वाटत नाही किंवा आता पुस्तक ठेवून द्यावं असं वाटत नाही. तर प्रत्येक लेख वाचताना एक प्रकारची उत्सुकता मनामध्ये सतत तुमच्या जागृत असते. आणि मला वाटतं हे लेखिकेचं यश आहे किंवा हे त्या लेखाचं वेगळेपण आहे असं नक्कीच म्हणता येईल. मग ते अनेक विषय या ठिकाणी आलेले आहेत. हे लेखन सार्वत्रिक आहे, सर्वस्पर्शी आहे. लेखिकेचं मन जेवढं लेडीज पर्समध्ये अडकलेलं आहे तेवढंच ते मसाल्याच्या डब्यात सुद्धा अडकलेलं आहे याची जाणीव आपल्याला लेख वाचल्यानंतर होते. आणि या वेगवेगळ्या विषयावरचे लेख, त्याच्यात गुंतलेले लेखिकेचं मन, व्यक्त झालेले विचार नकळतपणे तुमचे माझे सुद्धा होऊन जातात. आणि हेच या लेखाचं वेगळेपण आहे असं म्हणायला काही हरकत नाही. मृदुला कुलकर्णी मुंबई यांच्या व्यक्तमी अव्यक्तमी अभिव्यक्तमी या लेखसंग्रहावर व्यक्त होण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत माननीय रेखा जेगरकर. त्या कोकणातल्या दापोली या ठिकाणच्या सुप्रसिद्ध लेखिका आहेत. अनेक पुरस्कारांनी त्या सन्मानित आहेत, अनेक बक्षीसही त्यांना मिळालेली आहेत. त्या आज या लेखसंग्रहाचं भाषिक सौंदर्य उलगडून दाखवणार आहेत. मी रेखाताईंना विनंती करते की आपण या लेखसंग्रहातलं भाषिक सौंदर्य उलगडून दाखवावं. नमस्कार. व्यक्तमी अव्यक्तमी अभिव्यक्तमी हे मृदुलाताई कुलकर्णी यांचा लेख संग्रह शॉपिजनतर्फे प्रसिद्ध झालेला आहे. आमच्या साहित्यिक सखी समूहाच्या त्या एक प्रतिनिधी आहेत आणि तिथूनच त्यांच्या लेखनाची सुरुवात झालेली आहे. श्री गणेशा त्यांनी त्या ग्रुपमधूनच केलेलं आहे. हे आवर्जून मला सांगावंसं वाटतं, कारण त्या आधी त्या कधी लिहित नव्हत्या आणि हे त्यांनी स्वतःच कबूल केलंय. परंतु मनातलं आपलं कुणाला तरी सांगावं ही इच्छा प्रबळ त्यांच्या मनात होती आणि ती साहित्यिक सखी समूहामुळे साकार झाली, हे त्यांनी प्रांजळपणे आपल्याला सांगितलेलं आहे. आणि तेथूनच त्यांच्या लेखनाचे धुमारे फुटलेले आहेत. आणि तिथे दिलेल्या विषयांवर त्यांनी जे इतके लेख लिहिले, प्रत्येक विषयावर त्यांनी लेख लिहिलेला आहे आणि तो संग्रहित करून हे पुस्तक आपल्या समोर त्यांनी दिलेलं आहे. आणि ते पुस्तक मी वाचलेलं आहे. ते वाचल्यानंतर सर्वच मी लेख परिपूर्ण आहेत आणि सगळे लेख मी वाचल्यामुळे त्यांचं भाषिक सौंदर्य काय आहे त्या पुस्तकाचं त्याबद्दल मी थोडक्यात आपल्याला सांगते. काय असतं, भाषा ही जी असते ती व्यक्त होण्यासाठी एक माध्यम असतं आणि अभिव्यक्तीचा तो एक दुवा आहे. त्यामुळे लेखकाची भाषा ही सर्वसमावेशक म्हणजे सर्व दृष्टीने चांगली असली पाहिजे. मृदुलाताई हाडाच्या शिक्षिका. शाळेमध्ये त्यांनी मराठी, हिंदी, संस्कृत व इंग्रजी हे विषय शाळेत शिकवले आहेत. आणि भाषा विषय जेव्हा शिकवते लेखिका तेव्हा तिचं व्याकरण हे पक्क झालेलं असतं. तर प्रत्येक लेखामध्ये
ही व्याकरणाची तुम्ही पाहाल तर एकही चूक नाही. अतिशय शुद्ध रीतीने त्यांनी भाषा त्यात व्यक्त केलेली आहे. हे एक भाषेचं सौंदर्यच आहे. एक प्रकारचं शुद्धता असणे हे एक सौंदर्यच आहे. लेख वाचताना जाणवतच आपल्याला लेखिकेला मृदू भाषा खूप आवडते नावाप्रमाणे. कुठेही तुम्ही पहा, कुठल्याही लेखामध्ये उग्र भाषा नाही, भडकपणा नाही की अश्लीलताही नाही. कुठल्याही विषयावर त्या कोमल भावनेनेच लिहितात आणि हे खरं आहे. त्यांचा शब्द भांडार आहे ते खूप मोठं आहे. त्यांचं वाचन समृद्ध असल्यामुळे त्यांनी व्यक्त होण्यासाठी जी अतिशय सुंदर भाषेचा उपयोग केलेला आहे, योग्य भाषेचा, योग्य शब्दांचा वापर केल्यामुळे आपल्याला लक्षात येतं की हे जे लिखाण आहे ते सात्विक लिखाण आहे. असं नाही की कुठलं तरी घेतलं आणि लिहिलं, असं नाही. ते त्यांच्या मनातून लिहिलेलं आहे, त्या व्यक्त झालेल्या आहेत. हे आपल्याला त्यांचे प्रत्येक लेख वाचताना लक्षात येतं. भाषा शैली हा त्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो असं मला वाटतं. मृदुलाताईंना कबीर, मीरा, रहिमन सारखे संत आणि आपले रामदास, ज्ञानेश्वरांसारखे संत अधिक प्रिय असल्याने त्यांच्या जीवनाविषयक तत्वांची छाप असलेले दोहे, पद किंवा गीत, त्यांच्या ओळी त्यांनी योग्य ठिकाणी वापर करून आपल्या लेखामध्ये त्यांना स्थान दिलेलं आहे. त्यामुळे मराठी कवींच्या त्याचे इंग्रजी कोटेशन्स म्हणा, संस्कृत सुभाषित म्हणा, त्यांचा सोयीरपणे त्यांनी उपयोग करून भाषेचा दर्जा उच्च ठेवलेला आहे. भाषा सोपी, परंतु अलंकार, रूपक, प्रतीक, प्रतिमा यांची हजेरी लेखात लावून त्या लेखाची उंची त्यांनी वाढवलेली आहे. बघा, भाषेमुळे आपण जे लिखाण करतो त्याची उंची कशी वाढते हे या लेखांमधून आपल्याला प्रतीत होतं. संदर्भांचा अर्थही त्यांनी उलगडून दाखवलेला आहे की नाही बाबा कोटेशन दिले आणि सोडून दिले असं नाही. त्या कोटेशनचा किंवा त्या पदाचा जो अर्थ आहे तोही त्यांनी उलगडून दाखवल्यामुळे वाचकाला ती भाषा सुगम वाटते आणि ओघवतेही वाटते आणि वाचक त्या भाषा शैलीला भारतोच आणि त्या भाषा शैलीचं तो स्वागत करतो. तसंच हे मृदुलाताईंचं लेखन आहे आणि असं मला प्रत्येक लेखामध्ये जाणवलं आहे. आणि लेखातून आणि त्यांचं एक वैशिष्ट्य एक आहे, लेखामध्ये लिहित असताना एका शब्दाचे पर्यायी शब्द त्यांनी बरेच वेळा लिहिलेले आहेत. हे ज्ञानाचं एक प्रतीक आहे की बाबा बहुभाषिकता म्हणा किंवा बहुज्ञान, एका शब्दाबद्दल अनेक पर्यायी शब्द निवडणं किंवा लिहिणं हे अवघड असतं तसं. तर त्यामुळे वाचकांच्याही ज्ञानात भर पडते. याचा विचार लेखिका करत असेल कदाचित. विषय कुठलाही असो, सामाजिक असो, काल्पनिक असो, ललित असो, आत्मवृत्तात्मक असो किंवा गूढही असो, मृदुलाताईंच्या भाषा वैभवाने तो विषय अगदी फुलाप्रमाणे फुलून जातो आणि त्याचा गंध वाचकापर्यंत निश्चित पोचतो. म्हणी, वाक्प्रचार आणि यांचा भडीमार त्या करत नाहीत, पण काही लेख विनोदाच्या अंगानेही गेलेले आहेत आणि तसा विनोदी लिहिण्याचा त्यांनी चांगला प्रयत्नही केलेला आहे. परंतु वैचारिक लेख लिहिताना त्यांची भाषा शैली त्यांच्या भाषा शैलीला एक प्रकारची धार येते. वाचताना वाचकाला त्यावरचा प्रभाव जाणवतो. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. आणि एखाद्या व्यक्तीला लिहिताना प्रेम, एखाद्या व्यक्तीबद्दल जेव्हा त्या लिहितात ना तेव्हा प्रेम, माया, जिव्हाळा, गोडवा इत्यादी सहज रीतीने त्या सुलभ भाव घेऊन लेख लिहितात. एखाद्या व्यक्तीबद्दल लिहायचं असं नाही की त्याच्याबद्दलची अढी असेल ती व्यक्त करणं हे त्यांना आवडत नाही. ते भाषेचं एक जो साचा आहे त्यांचा तो चांगल्या पक्षामध्ये आहे, वाईट पक्ष जो असतो तो त्या सोडून देतात.
मला असं असं वाटतं की त्यांचं स्वभाव खूप सात्विक आहे आणि ती सात्विकता सात्विक त्यांच्या भाषेमध्ये उतरलेली आहे. एक शिक्षिका असल्यामुळे त्यांना हा, तारतम्य आहे की कुठल्या आहे आहे. गोष्टीचं आपण व्यक्त व्हायला पाहिजे, कुठल्या गोष्टीचा आपण नकार म्हणजे नाकारलं पाहिजे, हे त्यांना नाकारलं पाहिजे. अगदी त्यामुळे बरोबर आहे. अधिक प्रगल्भता त्यांच्या लेखनामध्ये येते. त्याप्रमाणे कोमल भाषा वापरत असतात केव्हाही. हम्म, हम्म, आणि आणि त्यांचं जे व्यक्तिमत्व असल्यामुळेच कोमल भाषा आपल्याला आपसुकच त्या लेखामध्ये डोकावलेलं आपल्याला दिसतं. दिसते. अगदी आता बरोबर आहे. आता जीवन गतिमान आहे, तर भीती व संकटाला ओलांडून पुढे जाण्याची भाषा त्या वापरतात. बघा, हम्म, माणसाने भिवून मागे यायला पाहिजे किंवा अशी जी असते ते त्यांना ते आवडत नाही. म्हणजे हम्म, हम्म, संकटाला ओलांडून पुढे जाणं म्हणजे आपल्या प्रत्येकाला प्रोत्साहन द्यायची जी वृत्ती आहे, ती हम्म, भाषिक वृत्ती त्यांच्या लेखात आपण पाहू शकतो. पाहू शकतो. अगदी बरोबर आहे. आणि ही सकारात्मकता जी आहे ती वाचकाला सुद्धा सकारात्मकता देते. हम्म, आणि हम्म, वाचक विचार करतो की बाबा खरंच आपण मागे आलो ना, आता आपण मागे यायचं नाही, पुढे गेलंच पाहिजे. हे जे त्यांचं म्हणायचं यश जे आहे ते या लिखाणामध्ये आहे. भाषेला शृंगार करायचा असतो. हम्म, 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 तर भाषेला शृंगार करताना भडकपणाचे दागिने कधीही वापरू नये, हम्म, हम्म, असं माझंही वैयक्तिक मत आहे. आणि ते असे भडक दागिने न वापरता हम्म, स्वच्छ सुंदर हम्म, आणि साधेच परंतु भावणारे शब्दांचे दागिने ही भाषेला द्यायला पाहिजेत आपण. हम्म, आणि हे भाषेचे दागिने जे आहेत ते मृदुलाताईंनी चढवताना आपल्याला प्रत्येक लेखामध्ये आढळून आलेलं आहे. हम्म, संध्या छाया भिवविती असे असले तरी हसत हसत जगण्याची जी उर्मी आहे हम्म, ती देणारी भाषा मला जास्त भावली. आणि म्हणूनच या हृदयीचे त्या हृदयी विचार पोचवले जातात. त्यांच्यामुळे हे सहजरीतीने पोचले आहेत वाचकांपर्यंत. आणि आता सुद्धा ज्या भगिनी हे पुस्तक वाचतील तेव्हा वाचताना त्यांना त्याचा प्रत्यय जरूर येणार आहे असा मला विश्वास आहे. नैतिक विचार मांडताना, आता हा नैतिक विचार सुद्धा असतो, तो मांडताना भाषामध्ये संतांच्या अभंगाप्रमाणे ओघवती व सूचकता त्यांनी भाषेत घातलेली आहे. हम्म, त्यामुळे त्याचा एक दर्जा जो आहे तो वरचा जाणवतो. लेखाचा शेवट करताना बघा, आपण सगळेच लेखाचा शेवट करतो, काहीतरी लोकांना ज्ञान देतो, काही आपण काहीतरी म्हणतात त्याला उपदेश करतो, डोस पाचतो उपदेशाचे. पण मृदुलाताईंचं तसं नाही हो. तर शेवट करताना लेखिका निर्णय वाचकावर सोडून देतात. जो कोणी तुम्ही वाचलेला आहे त्याचा निर्णय त्या वाचकावर सोडून देतात. आणि त्या कसं लिहितात माहितीये शेवटी, मग तुम्हाला पटलं का, बरं असे प्रश्न असतात, तुमचा काय विचार आहे, हे सगळं प्रत्येक लेखाच्या शेवटी जे मला आढळलं ते मी सांगते. मग आता मी लिहिलंय पण तुमचं काय, बघा म्हणजे तुम्हीही विचार करायला पाहिजे. आणि वाचकाला विचार करण्यासाठी उद्युक्त करण्यासाठी तो प्रश्न असतो, तुमचा अनुभव काय म्हणतो. त्यांनी त्यांचे अनुभव लिहिले, तुम्ही वाचले, पण परंतु त्यावरून तुमचा अनुभव काय, हा जो प्रश्न त्यांनी विचारला तो मला फार आवडतो. म्हणजे वाचकाच्या बुद्धीला चालना देणारी भाषा जी आहे ती मृदुलाताईंची आहे. इत्यादी प्रश्न विचारून सोडून देतात आणि त्या तिथेच थांबतात, पुढे काहीही नाही. ही एक छान शैली आहे. प्रवीण दवणे, पु ल देशपांडे, ग्रेस इत्यादी कवी आणि लेखकांचा प्रभाव कधी कधी त्यांच्या लेखनावर बघायला मिळतो. आणि ते चांगली गोष्ट आहे. चांगलं अधिक वाचन आपण केलं की त्याचा थोडा प्रभाव आपल्या लिखाणावर हा येतोच. आणि यायला पाहिजे. असं नाही की त्यांचे आपण कॉपी करतो असं नव्हे,
त्यांचं जे लेखन आहे, त्याची शैली जी आहे त्याप्रमाणे आपण आपल्या शब्दांना त्यामध्ये ढालायचं असतं, म्हणजे घालायचं असतं. संत, देव काय आणि चांगल्या मोठ्या विभूती, सैनिक, थोर साहित्यिक यांच्याविषयी लिहिताना त्यांची लेखणी सुद्धा नम्र भाषा रेखाटते. प्रत्येकांच्या बाबतीत लिहिताना खरं नम्रतेने लिहिल्यानंतर त्यामध्ये एक सात्विकता येते भाषेमध्ये, आणि ती सात्विकता वाचणाऱ्याला सुद्धा मन शांत करून देते. चांगलं शांत डोकं ठेवून वाचलं, सात्विकता ही त्याची जादू आहे. एकंदरीत ओघवती, आशय संपन्न भाषा, सुगम आणि समर्पक भाषा वैभव हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे. आपल्याला प्रत्येक लेखामध्ये कुठे ना कुठेतरी हे मी जे सांगितलेली वैशिष्ट्य आहेत ती पाहायला नक्की मिळणार आहे. मी प्रत्येक लेखाचं असं मी काही म्हणजे विवेचन करून सांगणार नाही, कारण ते तुम्ही सगळ्यांनी वाचल्यानंतर तुम्हाला त्याचा अनुभव येणार आहे. त्यामध्ये मी आधी सांगण्यात काही अर्थच नाही का, तर तुम्ही वाचा. आपल्याला पाहायला मिळणारच आहे. हेच लेखिकेचे बलस्थान आहे. हे जे सर्व गुण आहेत ते जेव्हा वाचतील आणि त्यांना आपल्या वाचकांना जेव्हा आवडेल ते समाधान लेखिकेला मिळणार आहे, आणि लेखिकेचं हेच बलस्थान आहे असं मला वाटतं. वाचकाला खिळवून ठेवण्यासाठी भाषा प्रभुत्व हवं असतं. भाषेवर प्रभुत्व असतं, ते मृदुलाताईंच्या लेखणीमध्ये ठासून भरलेले आहे. म्हणूनच हा 101 लेखांचा लेख संग्रह वाचनीय झालेला आहे, आणि मी त्याच्यावर शुभेच्छा पण दिलेल्या आहेत. परंतु आज जेव्हा मी हे सर्व बोलताना सांगते तेव्हा प्रामाणिकपणे मला असं सांगावंसं वाटतं की एक सात्विकता, एक प्रामाणिकपणा, एक उच्च दर्जाची भाषा आणि एक समृद्धता, एक वैचारिक पातळी, उच्च पातळी, हे सगळे जर कोण म्हणा किंवा दृष्टिकोन म्हणा हे जर पाहायचे असतील तर व्यक्तमी, अव्यक्तमी आणि अभिव्यक्तमी. बघा शीर्षक जे आहे ते सुद्धा किती समर्पक शब्दांनी मढवलेलं आहे. तर हे व्यक्तमी, अव्यक्तमी आणि अभिव्यक्तमी हे पुस्तक शॉपिजन तर्फे प्रकाशित झालेलं आहे, आणि आमच्या निवर्गीताईंनी त्याची पाठराखण केलेली आहे. मी शुभेच्छा दिलेल्या आहे. स्मिता पेशवे यांनी सुंदर प्रस्तावना लिहिलेली आहे. अशा रीतीने खूप सुंदर मुखपृष्ठ असलेलं हा लेख संग्रह प्रत्येकाने वाचायला पाहिजे. अनेक विषय तुम्हाला त्यामध्ये वाचायला मिळतील आणि तुमच्या बुद्धीला 100% चालना मिळणार यात शंका नाही, असं मी प्रामाणिकपणे सांगते आणि आपली रजा घेते. धन्यवाद. रेखाताईंनी खूप सुंदर पद्धतीनं भाषिक सौंदर्य उलगडून दाखवलंय. त्यांच्या अनेक लेखांमध्ये आढळणारी जी ठळक वैशिष्ट्ये आहेत ती खूप छान पद्धतीने रेखाताईंनी आपल्या समोर आणलेली आहे. धन्यवाद रेखाताई. धन्यवाद. स्मिताताई, तुम्ही मला सांगा की या पुस्तकातला तुमचा सगळ्यात आवडता लेख कोणता आणि का? खरं तर या 100 पार केलेल्या लेखसंग्रहातून कुठला विषय आवडला हे सांगणं जरा कठीण आहे, कारण सगळेच विषय छान आहेत, सगळ्याच विषयाची ओढ आहे, सगळे विषय वाचू केव्हा असं होऊन जातं आपल्याला. पण त्यातल्या त्यात अगदी मनात घर करून बसलेला साधा सोपा सरळ लेख म्हणजे मातृभूमी आणि मातृभाषा हा या लेखसंग्रहातला 2ऱ्या क्रमांकाचा लेख आहे. तो खूप मनाला भावून जातो. या 3ही विषयावर आपल्या मनातले विचार आणि भाव लेखिकेने खूप छान, अगदी सहज, सोप्या, सरळ पद्धतीने सांगितलेले आहेत. आपली मातृभूमी आपल्याला किती प्रिय असते हे रामलक्ष्मणाच्या संवादातून त्यांनी व्यक्त केलेले आहे. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. मातृभूमीशिवाय दुसरे प्रिय काही असूच शकत नाही. त्यानंतर मातेविषयीचा विचारही तसाच आहे. मेरे पास माँ है. खरोखर या एका वाक्यातून आईविषयीची महती आपल्याला लक्षात येते. पण
आई असणं हे किती भाग्याचं आहे, आईजवळ राहणं किती भाग्याचं आहे, आईची सेवा करणं किती भाग्याचं आहे. किंबहुना ती प्रत्येकाने केली पाहिजे. आपल्या मातृभूमीविषयी जशी ओढ असते, आपल्या आईविषयी जशी ओढ असते, तशीच ओढ आपल्या भाषेविषयी सुद्धा सर्वांच्या मनामध्ये असली पाहिजे. जी भाषा, जी मातृभाषा आपण म्हणतो आणि मिरवतो मातृभाषेसाठी, किंवा मातृभाषा आपली तर मराठीच आहे, आणि त्या संदर्भात आपल्या मातेकडून, आपल्या आईकडून आपल्याला हे बाळकडू मराठी भाषेचं लहानपणापासून मिळालेलं असतं. या भाषेचा गोडवा, या भाषेची महत्त्वे, या भाषेची ओढ आपल्या मनामध्ये कायम घर करून राहिलेले असते. आणि हे तीनही विषय अगदी जवळचे आहेत प्रत्येकाच्याच, मातृभूमी, माता आणि मातृभाषा. त्यामुळे या तीनही विषयावर या छोटेखानी लेखामध्ये लेखिकेने अतिशय चांगले विचार सरळ साध्या सोप्या शब्दामध्ये व्यक्त केलेले आहेत. तो एखाद्या शाळकरी मुलाने जरी लेख वाचला तरी त्याला खूप छान आहे, आपल्या एखाद्या निबंधाचा विषय होऊ शकतो, अशा प्रकारची जाणीव त्याच्या मनामध्ये निर्माण होईल नक्कीच. खरं तर मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की त्या शिक्षिका होत्या आणि आपले विचार समोरच्या विद्यार्थ्याच्या मनावर कसे बिंबवावेत हे खूप छान पद्धतीने त्यांना ते अवगत आहे, आणि आपल्या लेखनातून सुद्धा त्यांनी ते अशाच प्रकारे व्यक्त केलेलं आहे. तर इथे या ठिकाणी या पुस्तकाची खरं तर प्रस्तावना मी दिलेली आहे, ते भाग्य मला मिळालेलं आहे. अजूनही हे पुस्तक वाचकापर्यंत अधिकाधिक पद्धतीने पोचावं, त्यासाठी या पुस्तकाला मी भरभरून शुभेच्छा देते, सदिच्छा व्यक्त करते आणि आपली रजा घेते. धन्यवाद. मृदुलाताई, प्रत्येक लेखकाला मनातून आतून काहीतरी सांगायचं असतं. मग समाजाला सांगायचं असेल, नवीन लेखकांना सांगायचं असेल, नवीन वाचकांना सांगायचं असेल, जे तुमचं पुस्तक अगदी मन लावून वाचतायत त्यांनाही तुम्हाला काहीतरी सांगायचंय, काहीतरी सांगायचं असतं लेखकाला. तर मग तुमचे विचार काय आहेत किंवा तुम्हाला नक्की काय सांगायचंय हे तुम्ही आम्हाला सांगा. मी काही फार मोठी लेखिका नाही आहे, पण जे काही प्रामाणिकपणे मला वाटतं ते मी सांगते. आपण जेव्हा लेखन करतो तेव्हा आपण आपल्या भावनांशी, आपल्या विवेकबुद्धीशी, आपल्या प्रज्ञेशी प्रामाणिक असलं पाहिजे. आपल्याकडे माणुसकीच्या सर्व लक्षणांची कुठेतरी साखळी तयार झालेली असली पाहिजे. आपण संवेदनशील असलं पाहिजे, आपण चौकस असलं पाहिजे, आपण चाणाक्ष असलं पाहिजे, आपण शब्दांना योग्य न्याय देणारं असं लेखन आपण केलं पाहिजे. आणि आपण लेखन केल्यानंतर आपल्याला जसा आनंद होतो तसा तो इतरांना होईल का याचा विचारही केला पाहिजे. म्हणजे लेखन जे स्वतःसाठी असतं ते आपण इतरांसाठी सुद्धा जेव्हा प्रस्तुत करतो, पाठवतो, तेव्हा त्या लेखनामध्ये असलेले विचार, त्या लेखनामध्ये असलेले शब्द, त्यातल्या ओळी किंवा त्यातले प्रसंग, घटना हे सर्वांच्या पुढे ठेवताना आपण थोडंसं तारतम्य बाळगलं पाहिजे. आणि अशा प्रकारचं जे लेखन केलं जातं त्याला चांगला प्रतिसाद मिळतो असं मला या पुस्तकाच्या प्रतिसादाच्या दरम्यान जाणवलेलं आहे. म्हणून मी नवोदितांना असं आवाहन करते, मी सुद्धा नवोदितच आहे, की आपण लिहावं, समरसून लिहावं, प्रामाणिकपणे लिहावं आणि सामाजिक बांधिलकी म्हणून सुद्धा लिहावं, एक माणूस म्हणून सुद्धा लिहावं. माणसं वाचावीत, पुस्तकं वाचावीत, प्रसंग वाचावेत, घटना वाचाव्यात, आजूबाजूला पाहावे आणि त्यातून वाचन करत निसर्गाकडे पाहून निसर्ग वाचावा. हे सगळं आपल्या शब्दांना सामर्थ्य देणारं असलं पाहिजे आणि शब्दांचं सामर्थ्य हे आपलं बलस्थान असलं पाहिजे. ते शब्द आपल्या प्रामाणिकपणामधून, आपल्या विचारामधून, आपल्या कल्पनांच्या मधून, आपल्या मतांच्या मधून आपल्याला चांगल्या प्रकारे व्यक्त करता आले पाहिजेत. तर आपल्याला लेखक म्हणून, लेखिका म्हणून, कवयित्री म्हणून, कथाकार म्हणून आपल्याला नाव मिळेल अशी अपेक्षा आपण करू शकतो. हे मला लेखकांना सांगायचंय, माणसांना सांगायचंय, व्यक्तींना सांगायचंय किंवा समाजाला असं सांगायचंय की आजूबाजूला कितीही संघर्ष असला, अतिशय दारुण अशी परिस्थिती असली, अपघात होत असले, अनेक लोक मृत्युमुखी पडत असले, तरी सुद्धा हा जो आयुष्यामधला
संघर्ष अटळ आहे आणि हा कृष्ण पक्ष आहे, त्या कृष्ण पक्षामध्ये सुद्धा आपण शुक्ल पक्षामधली आशा, सकारात्मकता सोडता कामा नये. आपलं मन नेहमी सकारात्मक भावनांनी, चांगल्या विचारांनी, चांगल्या मतांनी भरलेलं असलं पाहिजे. तर आपण नकारात्मकतेवर अतिशय सहजपणे मात करू शकतो. हा मी स्वतःचा पण अनुभव सांगते आहे. अनेक प्रसंगांना तोंड देता देता मला असं जाणवलं की नाही, ही नकारात्मकता आपला आनंद जर हिरावून घेणार असेल तर आपण ती सोडून दिलेलीच बरी. मग त्यासाठी काय करायला पाहिजे? थोडंसं चिंतन करायला पाहिजे, थोडं वाचन करायला पाहिजे, स्वतःच्या मनालाच कधी कधी प्रश्न विचारले पाहिजेत, आत्मनिरीक्षण करायला पाहिजे की हे माझं खरं रूप आहे का, की हे माझं बाहेरचं रूप आहे, मी अंतरंगातून काहीतरी वेगळीच आहे, जशी मी दिसते, जसं मी वाचते, जशी मी बोलते तशीच मी आहे का, हे आपण आत्मपरीक्षणातून स्वतःला पाहणं शिकावं, आपलं अंतरंग ढवळावं आणि मग आपण व्यक्त व्हावं. हे बोलताना सुद्धा आपल्याला ध्यानात ठेवलं पाहिजे, असं मला सर्वसामान्य माणसाला सुद्धा सांगायचं. लोकांना लागतील असे अपमानकारक शब्द, अपशब्द आपण बोलू नयेत. म्हणजे फार त्यांचं कौतुक करावं कुठल्याही गोष्टीसाठी असं नाही, तरी सुद्धा आपल्याला जे विचार आवडलेले नाहीयेत, ते विचार का आवडले नाहीत हे सुद्धा आपल्याला चांगल्या भाषेतून त्यांना समजावून सांगता आलं पाहिजे. ही आपली शब्दांची जादू असते. म्हणून शब्द समार बोलिये, शब्द के हात न पाव, एक शब्द औषधी करे, एक करे तरवार, असं संत कबीरदासांनी परत एकदा म्हटलेलं आहे. ते मला आठवलं की शब्द ही आपली संपत्ती आहे, शब्द आपले धन आहे, जसं संत तुकोबा म्हणतात. तर हे शब्द कशा प्रकारे वापरायचं ते आपल्यावर अवलंबून आहे. ते शब्द बोलताना म्हणा किंवा लिहिताना म्हणा आपण काळजीपूर्वकच वापरले पाहिजे. त्याचा उपयोग औषधासारखा व्हावा, तलवारीसारखा कधीही होऊ नये, असं मी सर्व व्यक्तींना, सर्व लेखकांना सांगू इच्छिते. धन्यवाद. खूप छान मृदुलाताई, तुम्ही सांगितलं की लेखक हा सगळ्यात पहिल्यांदा एक माणूस असतो आणि तो अतिशय संवेदनशील असतो असला पाहिजे. आपण पुस्तकं तर वाचतोच, पण आपण माणसं सुद्धा वाचली पाहिजेत आणि निसर्ग सुद्धा वाचला पाहिजे आणि स्वतःच्या मनाच्या आरशासमोर उभं राहण्याची हिंमत आपण दाखवली पाहिजे आणि आपण किती कसे आहोत हे वारंवार स्वतःला तपासत राहिलं पाहिजे. हे सगळं आज तुम्ही सांगितलं. खूप खूप धन्यवाद. लेखिका अश्विनी यूट्यूब चॅनलच्या पुस्तक परिचय व चर्चा या उपक्रमाच्या आजच्या भागात आपण व्यक्तमी, अव्यक्तमी, अभिव्यक्तमी या लेखसंग्रहावर चर्चा केली. या ऑनलाईन चर्चेमध्ये मृदुला कुलकर्णी या लेखिकेसह अनेक नामांकित लेखिका सहभागी झाल्या. त्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते. या ठिकाणी आपण ही मुलाखत संपवतोय. या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा.